गरीब बायकोची गोष्ट। एका छोट्या गावात गरीब दाम्पत्य राहत होतं। नवरा रोज सकाळी लवकर उठून कामासाठी शहरातल्या ऑफिसला जायचा आणि बायको घरात राहून सगळी कामं करायची। त्याचं जीवन साधं होतं, पण दोघं एकमेकांवर खूप प्रेम करत होते। पण एक दिवस असा आला ज्याने त्याच्या आयुष्यात वादळ निर्माण केलं। त्या दिवशी नवरा ऑफिसला गेल्यावर बायको खूप चिंतेत पडली। तिच्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागले। आज सकाळी नवऱ्याने मला खूप रागाने बोललं, माझ्याकडून काही चूक झाली का, अशी ती स्वतःलाच विचारत होती। सकाळपासून तिचं मन अस्वस्थ होतं। घरातलं काम करत असताना तिचं लक्ष कुठेच लागत नव्हतं। ती पुन्हा पुन्हा सकाळचा प्रसंग आठवत होती। नवऱ्याचा राग, त्याच्या कठोर शब्द सगळं तिच्या मनाला टोचत होतं। दुपार झाली, ती एकटीच घरात बसली होती। तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते। मी एवढी वाईट आहे का की मला असं वागणं मिळावं, ती स्वतःशी बोलत होती। पण तिने स्वतःलाच सावरलं नाही। मला मजबूत राहायला हवं, कदाचित त्याचा मूड खराब असेल। मी शांत राहून त्याच्याशी संध्याकाळी बोलते, तिने ठरवलं। संध्याकाळी झाली, नवरा घरी परतला। बायकोने नेहमीप्रमाणे त्याचं स्वागत केलं, पण तिच्या चेहऱ्यावर दुःख लपत नव्हतं। नवरा थोडा वेळ शांत बसला। त्यालाही सकाळची गोष्ट आठवत होती। ऑफिसमध्ये दिवसभर त्याचा मूड ठीक नव्हता। त्याला जाणवत होतं की त्याने बायकोशी चुकीचं वागणूक दिली। थोड्या वेळाने बायकोने धीर धरून विचारलं, आज सकाळी तुम्ही एवढं रागावलात, मी काही चूक केली का? नवऱ्याने तिच्याकडे पाहिलं। तिच्या डोळ्यातील दुःख त्याला स्पष्ट दिसत होतं। त्याचं मन पिवळून गेलं। तो शांतपणे म्हणाला, नाही, चूक तुझी नव्हती, मी चुकीचा होतो। ऑफिसमधला ताण, चिंता, त्याचा राग मी तुझ्यावर काढला, मला माफ कर। हे ऐकून बायकोच्या डोळ्यातून अश्रू आले, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, ते समाधानाचे होते। ती म्हणाली, मला फक्त इतकंच हवं होतं की तुम्ही माझ्याशी शांतपणे बोला। आपण एकमेकांना समजून घेतलं तर कोणतीही अडचण मोठी नाही। नवऱ्याने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, आता पुढे असं कधीच होणार नाही, आपण दोघं मिळून सगळं सांभाळू। त्या दिवसानंतर त्याच्या नात्यात आणखी गोडवा आला। त्यांनी एकमेकांशी मोकळेपणाने बोलायला सुरुवात केली। अडचणी आल्या, तणाव आला, तरी त्यांनी एकमेकांवर राग काढण्याऐवजी एकमेकांना समजून घेतलं। या कथेतून आपल्याला असं शिकवण मिळतं की घरात प्रेम आणि संवाद असेल तर कोणतीही समस्या मोठी वाटत नाही। रागाने नव्हे तर समजून घेतल्याने नातं टिकतं। ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।